नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आता मुलांचं शाळा सुरू होत आहे, तर मुलांची शाळा म्हणजे तर टिफिन बॅग तर कंपल्सरी लागतंच। तर अशाच पद्धतीने मी आज कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सांगणार आहे बॅगेचं। तर त्याआधी सबस्क्राईब नाही केला तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवातच करू। तर मैत्रिणींनो, हे बघू शकता मी ह्याच्यात राईस बॅगेचा यूज केलेला आहे। तुम्ही फोम शीट देखील यूज करू शकता। तर ह्याची पूर्ण उंची सांगते मी तुम्हाला। ह्याची पूर्ण उंची आहे 10.5 इंच आणि रुंदी आहे 8.5 इंच। अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 2 पीस हवे आहेत आपल्याला आणि ह्याला एक प्लीटिंग करून घेतलेलं आहे आणि मागे आणि पुढे ते सेम कापड घेतलेली आहे आणि मध्ये राईस बॅगेचा यूज केलेले आहे। तर मैत्रिणींनो, ह्याचबरोबर आपल्याला अजून एक शीट पाहिजे आहे। अशाच पद्धतीने मी 2 शीट बनवून घेतलेला आहे मध्ये लावण्यासाठी। तर ह्याची रुंदी आहे 6.5 इंच आणि लांबी आहे 18 इंच, म्हणजे 18 × 6.5 इंच। अशा पद्धतीने मी हे 2 शीट बनवून घेतलेले आहे। ह्याला देखील मी राईस बॅगेचाच यूज केलेले आहे मध्ये। तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जे दुसरं शीट बनवून घेतलेलं आहे, ज्याची उंची 6.5 × 18 इंच आहे। तर मैत्रिणींनो, कसं मी मार्क केलेले आहे त्याच पद्धतीने मी कट करून देखील घेणार आहे। फक्त एका शीटला हे मार्क करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे, दुसरी बाजू आपल्याला कट करायचं नाही आहे। तर जितकं उंची आहे ह्याची 18 इंच आहे, 1 इंच जास्त वाढीव घेऊन मी त्याचं मापाचं मी झिप लावून घेणार आहे। हे बघू शकता, वर दाब टीप देऊन मी हे झिप देखील लावून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला 8.5 × 10 इंचाचं जे कापड मी घेतलेले आहे दाखवले ते दोन्ही शीट घ्यायचं आहे आणि कोपऱ्याहून थोडंसं गोलाकारमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, थोडंसं गोलाकार द्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरा देखील मी कट करून घेतलेला आहे। हे बघू शकता, थोडंसं राऊंड शेपमध्ये। त्यानंतर ह्याचा देखील सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे दोन्हीकडे। नंतर सेंटर मार्कहून इकडून 2 इंच आणि तिकडून 2 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि खालून देखील 2 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। जसं मी मार्क केलेले तसंच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे। हे बेल्ट मी कापडापासूनच यूज केलेलं आहे। ह्याचं मेजरमेंट सांगते, 1 इंच आणि लांबीला 24 इंच घेतलेला आहे, म्हणजे 24 × 1 इंच अशा पद्धतीने मी बेल्ट घेतलेली आहे। तर अशा जसं मार्क केलेलं आहे त्याच पद्धतीने 1 इंचावरपर्यंत मी स्टिच करून घेणार आहे। बघू शकता, 1 इंचावरपर्यंत मी स्टिच करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने दुसरी बाजू देखील मी स्टिच करून घेणार आहे। तुम्ही रेडीमेड बेल्टचा देखील यूज करू शकता। तर तुम्ही बघू शकता दोन्हीकडे देखील सेम त्याच पद्धतीने मी बेल्ट लावून घेतलेला आहे। नंतर जी शीटवर मी झिप लावलेली आहे ती शीट घ्यायचं आहे आणि त्याचा देखील मी सेंटर मार्क काढून घेणार आहे। हे तुम्ही बघू शकता, जसं सेंटर मार्क काढलेला आहे आणि दुसऱ्या शीटचा देखील सेंटर मार्क अशा एकमेकांना जोडून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 2-3 टीप लावून आपल्याला स्टिच घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बॅग मजबूत बनेल। तर मैत्रिणींनो, गावी गेल्यामुळे माझा हा व्हिडिओ खूप उशिरानंतर येत आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत चला। असेच नवीन यूजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर मी शेअर करतच जाईन। तर बघू शकता, त्याच पद्धतीने मी दुसरी बाजू देखील सेंटर मार्कवर ठेवून स्टिच करून घेत आहे आणि वरतून दाब टीप देखील करून घ्यायचं आहे आपल्याला, तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे। तर मैत्रिणींनो, बघू शकता दोन्हीकडे देखील स्टिच करून झालेला आहे। नंतर दुसरी शीट आहे ते देखील मी सेंटर मार्क काढून आणि समोरील बाजू देखील स्टिच करून घेत आहे। हे बघू शकता, जसं सेंटर मार्क आहे एकमेकांना जोडून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। दुसरी शीट देखील, ज्याचं मेजरमेंट 6.5 × 18 इंच घेतलेले आहे। असे 2 शीट बनवलेले होते ना, ते समोर आपल्याला लावून घ्यायचं आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे दुसरी शीट देखील आपल्याला समोर लावून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला सेंटर मार्कपासून ते देखील आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। हे बघू शकता, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रमाणे आपल्याला
अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, हे जोडून घेतलेले आहे। नंतर आपल्याला जे 6.5 इंचाचं शीट आहे ते एकमेकांसमोर ठेवून घ्यायचं आहे उलटी बाजू करून। नंतर तिथे देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरी बाजू देखील स्टिच करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे आणि युनिक असा टिफिन बॅग बनवून रेडी होणार आहे। तर मैत्रिणी, तुम्ही देखील माझ्यासारखी गृहिणी आहेत तर तुम्हाला देखील मुलं असेल तर नक्की ट्राय करा। तर स्टिच झाल्यानंतर जे ओपन बाजू आहेत ती ओपन बाजू अशा पद्धतीने धरून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, उभे स्टिच। हे बघू शकता तुम्ही। नंतर जे ओपन बाजू दिसतं ते अशा पद्धतीने उभ्या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थितपणे। अगदी कमी वेळात हे बॅग बनवून रेडी होणार आहे। नक्की ट्राय करा तुम्ही देखील। सेम चोही बाजूने आपल्याला त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि बघण्यासाठी देखील हे खूप छान वाटतं हे बॅग। नक्की ट्राय करा। बघू शकता। तर बघू शकता मैत्रिणींनो, चोही बाजू देखील आपल्याला स्टिच करून झालेला आहे। नंतर आपल्याला सीधी बाजू पलटून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे कोपरे काढून घ्यायचं आहे। खूप युनिक असा आपला हे टिफिन बॅग बनवून रेडी झालेला आहे। तुम्ही देखील तुमचे मुलं असेल तर नक्की ट्राय करा। अगदी घरच्या घरी बघा आतमध्ये किती स्पेस आहे। तर असं गोलाकारमध्ये आपल्याला हे टिफिन बॅग बनवून रेडी झालेलं आहे। अगदी युनिक आणि कमी वेळात हे बनवून रेडी झालेलं आहे। अगदी कुठल्याही कापडापासून तुम्ही बनवू शकता घरच्या घरी। एकदा नक्की ट्राय करा। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर। तोपर्यंत बाय बाय। took a